मला या समितीवरच मुळात आक्षेप आहे। आक्षेप एवढ्यासाठी जसं बीड मध्ये झालं होतं संतोष देशमुख प्रकरणात की सगळे बीडचे अधिकारी होते, आत्ताच्या घटकेला या समितीमध्ये 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे आहेत आणि ही केस ही पुण्याच्याच पालकमंत्र्याच्या मुलाची आहे। तर असं असताना पुण्याचे जिल्हाधिकारी त्याच्यावर योग्य ती चौकशी करतील का, हा मुद्दा नंबर 1। मुद्दा नंबर 2, त्यांना बोटॅनिकल गार्डननी 16 जून 2025 ला थेट पत्राद्वारे कळवलं होतं। आता बोटॅनिकल गार्डन ही काही साधी सुधी संस्था नाही, ती एक मोठी सरकारची सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट असलेली संस्था आहे। त्यांनी जर पत्र लिहिलं तर ते कलेक्टरनी गंभीरतेने घ्यायला हवं होतं। कलेक्टरनी तात्काळ फोन करून माहिती घेऊन पोलीस केस करून हे डॉक्युमेंट कॅन्सलेशन साठी अर्ज करणं, कारण कलेक्टर इज कस्टोडियन, मी जे शब्द वापरते ते अतिशय महत्वाचे आहेत। कलेक्टर इज कस्टोडियन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी आणि जेव्हा पब्लिक प्रॉपर्टी घेतली जाते, ढापली जाते, हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तात्काळ त्यांनी ऍक्शन घेणं गरजेचं होतं। पण हेच पुण्याचे कलेक्टर 16 जून पासून ते थेट नोव्हेंबर पर्यंत काहीही कारवाई त्यांनी केली नाही, नुसता पत्रव्यवहार केल्याचं दाखवलं। पण त्यांनी ते सुद्धा 8 दिवसानंतर एक पत्र एसडीओ ना लिहिल्याचं। तर आत्ताच्या घटकेला मी काल त्यांना पत्र देऊन सगळे पेपर्स मागवलेत, इंटरनल नोटिस मागवलेत, पत्रव्यवहार झालेला सगळ्याच्या सगळा मागितलाय, त्याच्यावरनं मी पुन्हा काही खुलासे करणार आहे। तर आत्ताच्या घटकेला असे कलेक्टर त्याच्यात असणं मला मान्य नाही। आणि सेकंडली अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्री पद आणि उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण त्यांचा